आहे. हॅलो हॅलो आणि सामन्याला सुरुवात होण्याच्या अगोदर आपण बोलूया आमचे परम मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार ॲडव्होकेट अभिषेक पाटील सरांकडे आपण बोलूया. हॅलो धन्यवाद गडगे सर, धन्यवाद संदीप पाटील आणि जहीर पटेल. या अगोदर अतिशय ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं असे चंदू शेट्टे सर हे या स्पर्धेसाठी थोडा वेळ का होईना त्यांनी दिला. हौमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब ओवे ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. स्पर्धेचा आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे. जहीर पटेल यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत अजून 11 वाजले नाही, 10:40 झालेत तरी तिसरा सामना सुरू आहे म्हणजे चौथा ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और चौथा बेल सामना झाला. आइकन को दबाना पहिली बिल्कुल मत पोलिसांची भूलना. मला वाटतं एक प्रदर्शनी सामना झाला तर नक्कीच अभिनंदनास्पद ही स्पर्धा आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मॅचेस सुरू करणं हे फार जिगरीचं काम आहे आणि ते काम या ठिकाणी स्टार क्रिकेट क्लब ओवे आणि ऐसे हौमा और भी वीडियोस एज्युकेशनने के लिए केलंय. चॅनल को त्याबद्दल सब्सक्राइब त्यांचं करो सगळ्यांचं और बेल मनापासून आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. अभिनंदन करतो आणि वळतो ते या मॅच कडे. पण पहिल्यांदा सगळ्यांना या ठिकाणी आज मी शुभेच्छा देईन कारण आज भारतरत्न म्हणणं जेवढं योग्य आहे त्याहीपेक्षा विश्वरत्न म्हणून ज्यांची ओळख या पूर्ण देशामध्ये आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63वा महापरिनिर्वाण दिवस आहे. आणि आज खऱ्या अर्थानं बरेच अनुयायी चैत्यभूमी या ठिकाणी जातात. पण स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली त्यांचा आज महापरिनिर्वाण दिवस. या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि वळतोय तो मॅचकडे. पहिला चेंडू सीमा पार गेला आणि त्यानंतर त्याच पद्धतीचा स्टायलिश फटका फलंदाजाच्या बॅटमध्ये आणि चेंडू हा का म्हणता सीमा रेषे पलीकडे ते क्षेत्र निवडलं आणि चेंडू होतोय तो 4 धावांसाठी. अध्यक्ष आमदार प्रशांत दाले आमदार चषकाला. तर याच दरम्यान ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय हौमा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आणि त्याच दरम्यान पनवेल तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आदरणीय मनसुख शेठ पटेल यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. नक्कीच लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज ऋषी भोईरच्या बॅटमध्ये लगातार 3 चौकार पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या होती आहे ती वाकलंड संघाची आतापर्यंत बिनबाद 12. वाकलंड आणि मुरबी दोन्ही टीम नावाजलेल्या आहेत. दोन्ही टीमनं या मैदानावरती यापूर्वी एक सामना जिंकलेला आहे. नक्कीच या गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे कारण एक ठाणे जिल्ह्यातील नामवंत संघ आहे तो म्हणजे वाकलन आणि रायगड जिल्ह्यात ज्या संघाची फार मोठी ओळख आहे फार मोठा संघ आहे तो कैलासवासी प्रेमनाथ 11 मुरबी. म्हणजे ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या क्रिकेटचं हे युद्ध पाहायला मिळतंय. पण आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवरचा जर आपण विचार केला तर 3ही चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं आणि ते एकाच क्षेत्रामध्ये फाईन लेगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारलेत. ते विकी पाटीलच्या गोलंदाजीवरती स्ट्रायकर एंडला उभा असणारा ऋषी भोईर या उजव्या हाताच्या फलंदाजानं. जावेद फरीद सर हे मेन अंपायरचं काम करतायत. पुन्हा एकदा विकी पंचांना पास करतोय. हा चेंडू थोडीशी लय बिघडती आहे विकीची कारण पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारले त्यानंतर चेंडू वाईट फेकला जातोय. पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलं. अवांतर धावेनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एकूण धावा झाल्यात त्या बिनबाद 13. 3-13 अशी स्थिती निर्माण झाली आहे धावसंख्येची वाकलंड संघाच्या. वाकलंड संघ फार ताकदवान संघ आहे. तो ठाणे जिल्ह्यात पण रायगड जिल्ह्यामध्ये तेवढाच दबदबा आहे तो प्रेमनाथ 11 मुरबी संघाचा. पण इथे मात्र एक संधी सुटली जाते. संधी या ठिकाणाहून मी म्हणेन सुटली गेली आहे आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्यात त्या 14 धावा. असं पाहायला गेलं तर अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि बरेच मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. ते पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर
यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली. मला असं वाटतं काल आमदार साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं होतं. दोन्ही आमदार, उरणचे पण आमदार आदरणीय महेश शेठ बालदी आणि पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर हे दोनही मान्यवर काल या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. आणि दरवर्षी या स्पर्धेचं मला वाटतं गेली 6 ते 7 वर्षापासून ही स्पर्धा, त्याच्याही अगोदर असेल पण मी आल्यापासून गेली 6 ते 7 वर्ष ही स्पर्धा पाहतोय. 4 षटकांचा सामना असेल कारण ही दुसऱ्या फेरीची मॅच आहे. पहिलं षटक थोडंसं महाग ठरतंय. इथे हा चेंडू चांगला कट केलाय, गलीचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण चेंडू मात्र दरम्यान सीमारेषे पलीकडे. हा म्हणता सीमारेषेच्या पलीकडे चेंडू आणि हा खणखणीत चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. प्राण या ठाणे जिल्ह्यात. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर सुंदर गाणी लावली जात आहेत. डीजेचं ऑपरेटिंग फार सुंदर केलं जात आहे. मला वाटतं सँडी मॅडी हे नावाजलेले डीजे हे दोन्ही जे कोण ऑपरेटर आहेत ते चांगली या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात मार खावा लागला विकी पाटीलला, ज्यानं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 18 धावा. फार महागडं षटक पडलं मी म्हणेन विकी पाटील याचं, कारण प्रतिस्पर्धी संघ वाकलं नाही. ज्या वेळेला आमच्या गडगे सरांनी इंटरव्ह्यू घेतली त्याच्या संघनायकाची, त्यांनी सांगितलं की आम्ही 50 ते 52 धावांपर्यंत मजल मारू आणि तशी सुरुवात कदाचित या ठिकाणी होतीये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आमची विनंती असेल मुरबी संघाला पण, कारण या स्पर्धेमध्ये रोज 10 संघ 12 संघ खेळतात आणि त्यामुळे वेळेचं फार बंधन असेल. आणि मी हौमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब ओवे यांचं अभिनंदन यासाठी करतो, कारण मी पहिल्या दिवशी प्रवीण दुगाड यांना फोन केला बरोबर 8:45 वाजता आणि मॅच सुरू झाली होती पहिल्या दिवशी. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की रायगडमध्ये सुद्धा हे होऊ शकतं, पण करण्याची ताकद पाहिजे, करण्याची तुमच्याकडे त्या ठिकाणी इच्छा पाहिजे. ती इच्छा स्टार क्रिकेट क्लब ओवेने दाखवून दिली. त्याबद्दल या सगळ्या आयोजकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. कारण पहिल्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे दीपक पाटील सर होते, त्यांच्याबरोबर प्रवीण दुगाडे, त्यानंतर आमचे नारिवलीचे समालोचक जगदीश पाटील, संदीप पाटील असे समालोचक, आणि काल मला वाटते कुणालजी दाते, त्यानंतर यासिन मर्चंट अर्थात यासिन सोंडे एक जबरदस्त अलिबागचे समालोचक. त्याचबरोबर हा चेंडू हलक्या हातानं फक्त कट केलाय, तो मिड ऑफच्या रिजन मध्ये 1 धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती आपण पाहताय 19 धावा बिनबाद. बाबू शाह, संदीप पाटील पाहुण्यांचा पाहुणचार, त्यानंतर या स्पर्धेची सगळी सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्याचं काम रायगड समालोचन असोसिएशनचे प्रेसिडेंट सन्माननीय संदीपजी पाटील. हा चेंडू यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ चालल्यास केरलेक आणि मिड विकेटच्या मधून क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतो फेकतोय, तोपर्यंत नकार दिला गेला स्ट्रायकर यांच्या फलंदाजांकडनं. 1च धाव या ठिकाणी मिळतीये आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्या त्या 20 धावा. ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे ही सलामीची जोडी अजूनही त्या ठिकाणी तग धरून उभी आहे. सलामीचे फलंदाज अजूनही विकेटवरती उभे आहेत आणि गोलंदाज मात्र नरेश भोईर जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. हा चेंडू खोलवर टप्पा टाकला, चेंडू पण चांगला फटका गरंगळा चालला, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, यावेळेस पॉइंटचा चेंडू उचलतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, चेंडू येऊन उचलणार फेकणार, तोपर्यंत मात्र धोका संभवतोय आणि यावेळेस मात्र 3री धाव घातक ठरते वाकलँड संघासाठी. पहिला फलंदाज धावचीच्या रूपात बाद. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची. 22 धावा धावफलकावरती पहिलं या ठिकाणी यश मिळत आहे. सांघिक रूपात का होईना पण कैलासवासी प्रेमनाथ 11 मुरबी संघाला मागचा सामना अतिशय एकतर्फी जिंकला मुरबी संघानं आणि आता खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यातला एक सर्वोत्कृष्ट संघ अर्थात वाकलँड आणि त्यांच्या जोडीला आहे तो रायगड जिल्ह्यामधला संघ अर्थात प्रेमनाथ 11 मुरबी. 2 जिल्ह्यांमधलं हे क्रिकेटचं युद्ध सुरू आहे. आजच्या दिवसाचा हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. काही कारणास्तव या मॅच मध्ये आम्हाला हा सामना खेळवावा लागतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहत आहे नरेश भोईर एक जबरदस्त गोलंदाज. आज चेंडू चांगला होता, थोडासा गुडलँड स्पॉट वरनं चेंडूला उसळी दिली,
फलंदाज चेंडूकडे अगदी आशाळभूत अशा नजरेनं बघत राहिला आणि चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. 22वा धावफलकावरती येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच रीतीने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार आहे कारण त्याच्या पाठीशी अनुभवाचा असा अनुभव आहे तो नरेशकडे, कारण बरीच वर्ष क्रिकेटची संलग्न असलेला हा गोलंदाज यावेळेस मात्र कमबॅक करतोय. त्यानं आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्यात. तोच नरेश तयार. हा चेंडू बॅटची कडा घेतोय पण क्षेत्ररक्षक मात्र पाठला करणार. तोपर्यंत चेंडू यावेळेस जमिनीवरती आदळतो. 1 धाव घेतली जाते आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने चांगलं कव्हर केलं या खडकामध्ये. नरेशने केवळ धावा खर्च केल्या 5 आणि सांघिक रूपात 1 विकेट मिळवली. अशा रीतीनं पहिली 2 षटकं संपली. एकूण धावा आल्या त्या वाकलंड संघाकरता 1/23. आज झहीर पटेल यांच्या आग्रहाखातीर आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. पहिलीच मॅच आहे. 28 मे नंतर मी पहिल्यांदाच मॅच करतोय, कारण 28 मे 2019 नंतर ही आज माझी म्हणजे पहिल्यांदाच मी मायक्रोफोन हातामध्ये घेतलाय गेली 7 ते 8 महिन्यापासून. पण थोडीशी म्हणजे सेट व्हायला वेळ लागला असं मला वाटतंय. आणि मॅच पण तेवढीच ताकदीची आहे. ही मॅच एवढी ताकदीची आहे की थोडंसं या मॅचमध्ये दडपण असेल दोन्ही संघांवरती आणि आमच्यावरती सुद्धा. कारण एका बाजूला रायगड टीम आहे जी रायगडमधली आपण बघताय प्रेमनाथ इलेव्हन मुरबी, तर वाकलंड संघाचं फार मोठं नाव आहे. आपण पाहिलं असेल रतनबुवा ट्रॉफीमध्ये बऱ्याच वेळेला की विजयी ठरलेला संघ आहे आणि त्यांच्या सोबत खेळतोय यावेळेला कैलासवासी प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत मात्र 23 धावा. मी विनंती करतो मुरबी संघाच्या संघनायकाला आयोजकांच्या वतीने, कारण वेळेचं बंधन असेल. 12 मॅचेस 12 टीम्स, त्यामुळे माझ्या मतानुसार आज या ठिकाणी 10 मॅचेस होतील. त्यामुळे आपणही या ठिकाणी सहकार्य आपलं अपेक्षित असेल. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 23. आज माझ्यासोबत साथी स्कोरर चिंचपाड्याचे उत्कृष्ट स्कोरर उमेश भोईर आणि समालोचनाचे आमचे गुरु आदरणीय गडगे सर, रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील आणि या स्पर्धेचे खरे सूत्रधार ज्यांची ही संकल्पना आहे मी म्हणेन ते झहीर पटेल. अतिशय चांगलं आयोजन आणि ही वेळेवरती सुरू होणारी रायगडमधली पहिली स्पर्धा आहे असं मी नक्की सांगेन. हा चेंडू चांगला होता, गरंगळ चालला आपण पाहताय. क्षेत्ररक्षक येतो लॉंगॉनला, चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र एक धाव मिळतीये. फलंदाज ज्या वेळेला नॉन स्ट्रायकर एंडला येतोय तो केतन आणि स्ट्रायकर एंडला जातोय जीत भोईर. एक मोठं नाव आहे जीतचं, ज्यानं बरीच मैदानं गाजवली आहेत. बरेच वेळेला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू यावेळेस कसं काम करतोय पाहणं गरजेचं आहे. 24 धावा आल्यात त्या धावफलकावर. धावा मागच्या रविवारी मैत्री स्पोर्ट्स मोहोपाडा आयोजित स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेचा हा विजेता ठरलेला संघ होता प्रेमनाथ इलेव्हन मुरबी. हा चेंडू मात्र विकेट किपरला चकवा देतोय आणि सरळ जातोय वाईटच्या रूपात. 4 धावा, एकूण 5 धावा या चेंडूवरती मिळतात. प्रताप नावडेकर पहिल्या चेंडूवरती थोडंसं खराब काम करतोय. नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर, आम्ही ऑलराऊंडर, धुवाधार, बाजी आम्हीच मारणार. धन्यवाद डीचे. मागच्या रविवारी मला वाटतं मैत्री स्पोर्ट्सनं आयोजित केलेल्या मोहोपाड्याच्या स्पर्धेमध्ये प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघानं रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तो विकी पाटील. आता तो हौसला कायम ठेवावा लागणार आहे मुरबी संघाला, पण तेवढीच ताकदवान टीम आहे ती वाकलन. हा सुरेख फटका अतिशय चांगला या ठिकाणी फटक्यामध्ये आपल्याला तंत्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक जागेवरती उभा राहिला, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा खणखणीत चौकार. तेरे आशिक है सदियों पुराने, हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे न माने, चाहे तू माने चाहे न माने. 4 धावा
धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होते 33 धावा. थोडंसं महाग षटक ठरते प्रताप नावडेकरचं, कारण प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. पण तुम्हाला नॅचरल गोलंदाजी करावी लागेल, आपले नैसर्गिक टप्पा कायम ठेवावा लागेल. जीत भोईर मात्र चांगला फटका मारतोय मागच्या चेंडूवरती. हा चेंडू रिवर्सिप, अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि थोडम्यान सीमारेषा पार करतोय. पुन्हा एकदा खणखणी चौकार. India's first tennis ball cricket website. Tenniscricket.in India's first tennis. 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली 37 धावा. आता मात्र ओमकार पाटील यांना कुठेतरी गोलंदाजाच्या जवळ जावं लागतंय, कारण लगातार 2 चेंडू होती, 2 चौकार मारले आणि कुठेतरी कानमंत्र देतो ओमकार पाटील. एक जबरदस्त खेळाडू आहे, ज्याचं फार मोठं नाव आहे या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आणि आखाती देशामध्ये जाऊन त्यानं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. असं पाहायला गेलं तर आता मात्र विचार करण्यास त्याला भाग पाडलं जात आहे गोलंदाजाकडून. लगातार 2 चेंडू ते 2 चौकार मारले. पहिला चेंडू वाईटच्या रूपात 5 धावा दिल्या. आतापर्यंत केवळ 2 चेंडू फेकले प्रताप नावडेकरनं. 3 चेंडू ज्यामध्ये धावा खर्च केल्या त्या मला असं वाटतंय 14 धावा 3 चेंडूमध्ये खर्च करतोय तो प्रताप नावडेकर. अतिशय चांगलं आयोजन आपण बघतोय. चारही बाजूला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचा बॅनर पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आदरणीय प्रशांतदादा ठाकूर, त्याचबरोबर पनवेलच्या महापौर कविताताई यांचाही त्या ठिकाणी बॅनर पाहायला मिळतो. बरीच मंडळी, मान्यवर मंडळी या ठिकाणी आम्हाला या मैदानावरती त्यांचे जे बॅनर्स पाहायला मिळतात. हा चेंडू थोडासा खाली राहिला, कानामंत्राचा कुठेतरी उपयोग झालाय मला वाटतंय तो ओमकार पाटील याच्या. चेंडूचा टप्पा कुठे ठेवला पाहिजे, चेंडू कसा टाकला पाहिजे, फलंदाज तेवढा ताकदीचा आहे, त्याच्या समोर मात्र कशी कामगिरी करणं गरजेचं आहे हे ओमकारनं आता प्रतापला सांगितलंय. कारण प्रताप नौका खेळाडू आहे, त्याच्याकडे मोठ्या फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाजी करताना कुठेतरी कानमंत्राची गरज होती आणि तो विचार मात्र सफल ठरलाय. चार धावा मागच्या चेंडूवरती मारल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू फेकतो गोलंदाज. हा चेंडू सुरेख फटका होता. यावेळेस मात्र स्टायलिश फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू उचलतोय. जोपर्यंत येऊन चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्या. आता आपण पाहताय त्या 38 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आहे. काल मगाशीच मी या गोष्टीचा उल्लेख केला की या व्यासपीठावरती ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली ती सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर, त्याचबरोबर उरणचे जायंट किलर म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे ते सन्माननीय महेश शेठ बालदी आणि पनवेलच्या महापौर कविताताई या ठिकाणी त्यांनी सदिच्छा भेट दिली. इथे मात्र बॅटची टॉप एज घेतोय चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू 4 धावा देऊन जातोय तो वाकलन या संघाला. तर मंडपवाला आपण जरा स्टेजशी संपर्क करा. मंडपवाले, India's first tennis ball cricket website. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या त्या 42. थोडंसं महाग. Cricket web पाण्याची गरज आहे का? पाणी. tennis 3 षटकं संपली. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मंडपवाले आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन संपर्क करावा. हौमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशनचे आमचे संस्थापक सन्माननीय पटेल साहेब या ठिकाणी अल्पसंख्याक अध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी आणि दरवर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडं हे पारितोषिक असतं. यावर्षी अल्टो कार जी सर्वसामान्य खेळाडूला परवडेल, मला वाटतं CNG ची आहे का, सलीम भाई आणि मनसूर भाई यांच्याकडनं ही 4 व्हीलर कार आम्हाला स्पॉन्सर्ड केली गेलेली आहे. कारण मी नेहमी म्हणतो की दानशूर, तुमच्याकडे पैसा किती आहे याला महत्व नाही, तुम्ही दानत्व तुमच्याकडे किती याला महत्व आहे. आणि ज्यांच्या तालमीमध्ये शिकतायत म्हणजे आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, ज्यांना आधुनिकरण म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या तालमीमध्ये शिकणारे त्यांचे हे सगळे सहकारी आहेत. त्यामुळे दान कसं करावं, कुणाला कशी मदत करावी किंवा कोणाला कसं सहकार्य करावं हे रामशेठ ठाकूर यांच्याकडनं त्यांनी घेतलेले हे मी म्हणेन धडे आहेत. निश्चित स्वरूपात अभिषेक
की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले. आज मनसूरभाई पटेल ही खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने आपण क्रिकेट स्पर्धा आजमावतो, सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक निकटवर्तीय म्हणून खऱ्या अर्थाने ओवे गावामध्ये ओळखले जातात. तर याच दरम्यान निशांत 11 जीजी स्पोर्टचे स्पॉन्सर आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, नेहमीच बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहतोय, ते सन्माननीय राजू शेठ भुईर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. नक्कीच चौथं षटक सुरू आहे. गोलंदाज संख्या तयार. पहिला चेंडू यावेळेस मात्र थोडासा खोलवर पाहायला मिळाला. चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज संकेत पाटीलनं. यावेळेस मात्र फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि एकूण धावा झाल्यात त्या आतापर्यंत वाकलन टीमच्या, अर्थातच एक विकेटचं पतन झालं आणि धावा 42. हा चेंडू शॉट होता, चेंडूवरती प्रहार केला, स्केअरलेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे आणि हा खणखणीत चौकार. Tennis Ball Cricket website. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. सुंदर सुंदर गीत आणि 4 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 46 धावा होत आहेत वाकलन टीमच्या. रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा या 2 जिल्ह्यांमधल्या या मातबगर टीम आहेत. वाकलन टीम जेवढ्या ताकदीची आहे ना ठाणे जिल्ह्यामध्ये, तेवढ्याच ताकदीचा संघ आहे तो प्रेमनाथ तिलन मुरबी. हा स्लोवर चेंडू पण त्याला घेरला. यावेळेस मात्र चेंडू जातोय तो डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरून. पंचांचा इशारा येण्या अगोदर मात्र मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही, कारण इथे मात्र चेंडूला पकडला गेलाय आणि फलंदाज झालाय तो बाद. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. तो रायगड ठाण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक असं समीकरण बनलेलं आहे की मुरबी गावाचा जर आपण क्रिकेटचा जर उल्लेख केला तर सर्वप्रथम त्या नाव येतो म्हणजे ओमकार पाटील. आणि त्या ओमकार पाटीलने या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा सर्वाधिक अप्रतिम झेल जर कोणाच्या नावावर असेल तर त्याचं पहिलं श्रेय ओमकार पाटीलला दिलं जाईल. हा, मी बोलताना पण थोडंसं अडकलो. त्याचं कारण होतं, मला असं वाटलं चेंडू सीमा पार गेलाय की काय, पण चेंडू एवढी चांगली पकड केली, झेल एवढा चांगला पकडला की असं वाटलं जिथे 6 धावा होत्या त्या रोखल्या गेल्या आणि विकेटही त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश मिळालं ते गोलंदाज संकेतला. पण त्यात सगळ्यात मोठा वाटा असेल तो ओमकार पाटीलचा. 46 धावा धावफलकावरती येत आहेत. चौथं षटक सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संकेत पाटील पुनश्च तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला उभा आहे अविनाश. केतनसाठी हा चेंडू होता. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वाकलन संघाला कुठेतरी बांधून ठेवलंय. तामिळनाडूमध्ये जी जोरदार मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये आपल्याकडे पाहायला मिळतो. त्याचं कारण आहे की वातावरणमध्ये जो वातावरण बदललेलं आहे आणि त्या बदलाचा कदाचित आता फायदा होतोय की काय गोलंदाजांना. गडगे सर, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण इथे मात्र क्षेत्रखंड चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मुकेशनं चेंडूला चांगलं फेकलं आणि या चेंडूवरती मात्र धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या होती ती 48. अच्छा दिवसातली ही तशी पाहायला गेली तर तिसरी मॅच आहे. पहिला सामना पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्या बरोबर एक प्रदर्शनीय सामना आम्हाला पाहायला मिळाला. पण मी विशेष करून हौमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब ओवे यांचं अभिनंदन यासाठी करतो. पहिला सत्राचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 48. 49 जिंकण्याकरता गरज आहे ती 50 धावांची. 24 चेंडूमध्ये प्रेमनाथ 11 मुरबी संघाला. मी स्टार क्रिकेट क्लब ओवे आणि हौमा एज्युकेशन अँड सोशल असोसिएशनचं यासाठी अभिनंदन करतो. वेळेवरती मॅच सुरू करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण पाहतोय की 8:30 वाजता पहिला चेंडू त्या ठिकाणी पडला जातो आणि हेच या स्पर्धेचं खरं यश आहे. आणि जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात ना त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. यस संदीप पाटील. हॅलो, धन्यवाद अभिषेक.
तर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आत्ताच आगमन झालंय ते सन्माननीय नेहमीच ज्यांना एक अतिशय उत्कृष्ट स्पॉन्सर म्हणून पाहिलं जातं ज्यांच्याकडे ते निशांत 11 GG स्पोर्ट्सचे स्पॉन्सर सन्माननीय मोठा गावचे आदरणीय राजू शेठ भोईर यांचा या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी झहीर पटेल यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय राजू शेठ भोईर यांचा सन्मान करायचा आहे. कारण अभिषेक आपण नेहमीच या व्यक्तिमत्वाला अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून या राजू शेठ भोईर यांची ओळख आहे. तर त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय या व्यासपीठावरती. धन्यवाद. तर बोलूया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स कडे. MD गडिये सर. तवज्जो चाहूंगा. संघनायकांना विनंती असेल की आपण वेळ न घालवता आता लगेच यायचं आहे टॉस साठी. हॅलो, धन्यवाद. दारावे आणि कालेर या दोनही टीमला आम्ही पुनश्च एक बार आमंत्रित करतोय. आणि यस, संदीप पाटील. तसेच जयदेव पाटील यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धावा केल्या त्या वाकलण संघानं 49, जिंकण्याकरता 50 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. पण या 50 धावा कशा रीतीनं पूर्ण केल्या जातील आणि या धावा मुरबी संघ कशा प्रमाणे या ठिकाणी पूर्ण करून विजय संपादित करतो की या धावा करण्याकरता रोखलं जात आहे हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो एक जबरदस्त असे आमचे समालोचक आणि आमचे गुरु आदरणीय महादेवजी गडगे यांच्याकडे. सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे सन्मान्य राजूदादा भोईर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. अथर्व स्पोर्टचे जे खऱ्या अर्थाने पॅकर्स आहे तुमचं मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत आहे. आमदार चषकाच्या माध्यमातून एक असे व्यक्तिमत्व की मित्रांनो असं म्हटलं जातो की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे उचित करतात त्याप्रमाणे एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. तर आमच्या समवेत आहेत आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर. त्याच्यानंतर एक शिक्षित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट, जर वकील म्हटलं तर सातत्याने अन्यायाविरुद्ध लढणारे, अन्यायाला वाचा फोडणारे खऱ्या अर्थाने घटक असतो. त्यातील एक आमचे परम मित्र ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर आमच्या समवेत आहेत. आपले आम्ही स्वागत करतो आणि बोलूया सामन्याकडे. जीत के लिए 50 रनों का जो लक्ष्य है उसी लक्ष्य का पीछा करने के लिए आरंभिक बल्लेबाज विकी. इस बार विकी ने जोरदार प्रहार किया और यहाँ पर जीवनदान मिलता हुआ विकी पाटिल को. मैन इन फॉर्म बल्लेबाज सीधा गेंद को खेला था फॉलो थ्रू के रीजन में, गेंद हवा में जरूर थी और इसी के साथ यहाँ पर जीवनदान मिलता हुआ. तो इस बीच इस मंच के ऊपर जिनका आगमन हो रहा है तलोजा की काफी बड़ी हस्ती सन्माननीय नौपिल सैयद साहब इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं. उनके साथ ही साथ जफ्फार मुल्ला और निश्चित रूप में अरे भाई उनका भी स्वागत है इस मंच के ऊपर. और हमारे जयदेव पाटिल और अम्मार ये तलोजा के इस मंच के ऊपर मान्यवर आए हैं. सभी का हम यहाँ पर स्वागत करते हैं इस मंच के ऊपर. हाँ, तो यहाँ पर निश्चित रूप से बल्लेबाज से विकी को जीवनदान मिला. अभिषेक पाटिल सर और पूरे जीवनदान का फायदा उठाते हुए गेंद को खेला डीप स्ट्राइक और सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए और 4 रन की मदद से विकी पाटिल अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला, टीम का खाता खोला. टीम की रन संख्या मुरबी क्रिकेट टीम की बगैर कोई 4.
हाँ, वाकलन क्रिकेट टीम के गेंदबाजों के लिए एक स्वर्ण मौका। विद्यमान सरपंच रुपेश आदेश दादा गायकर इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए, आवेश दादा इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 11,000 रुपये का इनाम। वाकलन क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी। वाकलन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आवेश दादा गायकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 11,000 रुपयाचा पारितोषिक। गेंदबाज निश्चित रूप से गेंदबाजी के लिए मोतीराम भोईर तैयार। मोतीराम के गेंदबाजी का सामना करेंगे बाहर के आक्रामक बल्लेबाज, मैन इन फॉर्म बल्लेबाज विकी पाटिल। इस बार जोरदार प्रहार किया है, गेंद जा रही है मिड ऑफ के क्षेत्र में, गेंद जाती हुई 1 रन आसानी के साथ बटोर लिया। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रही है और तेजी के साथ दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, और इन 2 रन की मदद से विकी पाटिल पहुंच रहे 6 पर 1 चौके की मदद से। टीम की रन संख्या स्वर्गीय प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट टीम की बगैर कोई क्षति की 6। मुरबी 11 क्रिकेट टीम को जीत के लिए यानी कि 12.50 की औसत से खेलना है। सभी तमाम दर्शकों को हम यहाँ पर जानकारी देंगे कि मैच मुरबी विपक्ष वाकलन क्रिकेट टीम के बीच में खेला जा रहा है। मुरबी क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया था। बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था वाकलन क्रिकेट टीम को। 50 रनों का लक्ष्य खड़ा किया है। इस बार जोरदार लाउड अपील जरूर हुई थी, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा, विश्वास कम। अंपायर जानते हैं जावेद परिसर की गेंद जरूर लेग स्टंप की थोड़ी बाहर थी, पैरों के ऊपर जरूर टकराई थी, लेकिन गेंद लेग स्टंप से थोड़ी बाहर, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। मोतीराम भोईर सबसे अनुभवी गेंदबाज है, पहली ओवर सर्कल के दायरे के अंदर खेली जा रही है और मैक्सिमम 2 फील्डर्स आउट ऑफ द सर्कल। एक बार फिर से मोतीराम भोईर। विकी के लिए इस बार विकी ने जगह बनाई, मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती हुई 1 रन आसानी के साथ, बढ़िया फील्डिंग, दूसरे के लिए दौड़ रही है। जोखिम भरा हो सकता था और ये जोखिम उठाने की क्या जरूरत थी। इसी के साथ विकी रनआउट के रूप में आउट होकर पैविलियन में लौट रहे। Ball Cricket Website. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? शुक्रिया। विकी के पारी का अंत होता हुआ और नेक्स्ट मैच खेला जाएगा दाराबे, नई मुंबई दाराबे टीम के कप्तान और कालेर क्रिकेट टीम के कप्तान के लिए यह अंतिम पुकार होगा कि आप टॉस के लिए संपर्क करें। हाँ, सन्माननीय पापा पटेल यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाची देणगी, त्याच्यानंतर रवी मोरावकर साहेब यांच्या वतीने सुद्धा 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देणग्या स्वरूपामध्ये त्यांचं आम्ही मुजस्सर पटेल साहेब यांच्या वतीने 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य तुमचं आम्ही आमदार चषकाच्या माध्यमातून स्टार ओवी क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक तिथे सरचे स्वागत करत आहोत। स्टेजवर आम्ही पाहतो मुरबी क्रिकेट संघामध्ये आज ज्या प्रकारे ओमकार ओळखला जातो, परंतु एक काल असा होता की मुरबी क्रिकेट संघामध्ये जयदेव पाटील हा एक दादा फलंदाज म्हणून ओळखला जायचा आणि मुरबी क्रिकेट संघाचा आजही आम्हाला एक क्षेत्ररक्षक आठवतं। एकेकालचे आमचे मित्र स्वर्गीय यज्ञेश्वर पाटील एक सर्वाधिक बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा आम्ही सातत्याने उल्लेख करायचो। आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांचे सुपुत्र या मुरबी क्रिकेट संघाच्या माध्यमातून एक सुरेख गोलंदाजी करताना पहिल्या सत्रामध्ये त्यांना आपण बघितलं। तर बोलू या सामन्याकडे, एक जबरदस्त मुकाबला दोनों टीमों के बीच में। तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे ते सन्माननीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि युवा कल्याण ग्रामीण युवा सेनेचे सन्माननीय अध्यक्ष विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचं इथे आगमन होत आहे। त्याच दरम्यान आमचे मित्र नवनाथ सालुंके, तसेच आमचे डायगरचे सन्माननीय बाबूराव पाटील, तसेच कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद जाधव, या सर्व मान्यवरांचा या व्यासपीठावरती स्वागत आहे। धन्यवाद, शुक्रिया। और इसी के साथ गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर रवि दादा हमें इशारा करते हुए वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। ये अतिरिक्त रन के साथ मुरबी 11 क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई 1 विकेटों के नुकसान पे 8। गेंदबाजी के लिए चेतन तैयार। ये देखिए बढ़िया गेंद थी, रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार से बीट किया, लेकिन आप पूरी भागदौड़ होगी ओमकार के कंधे के ऊपर। जीत के लिए अभी भी 42 रनों का सफर है। टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई है, टीम की रन संख्या है मुरबी 11 क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 8। लेकिन जहां तक सवाल है ओमकार पाटिल जैसे डेंजर घातक बल्लेबाज का, यह बल्लेबाज के पास क्षमता है,
इस बार गेंद को बैकफुट पर जाकर कमेंट हुए पूरी तरह से गेंद जा रही मिड विकेट क्षेत्र में 1 रन आसानी के साथ दूसरे के लिए 2 रहे बल्लेबाज गुड रन इन बिटवीन द विकेट्स 2 रन पूरे किए और इन 2 रन की मदद से यहां पर ओमकार पाटिल अपना खाता खोलते हुए अपने पारी का श्री गणेशा करते हुए अपने पारी की शुरुआत की। टीम की रन संख्या मुरबी 11 क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 10 आप जीत के लिए 40 रनों की आवश्यकता है। इस बार हल्के हाथों से पुश करने की कोशिश और यहां पर बढ़िया गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, पूर्व अनुमान के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज केतन मात्रे अब यहां पर जीत के लिए रन और गेंदों के बीच में जो समीकरण है निश्चित रूप से गेंदें सिर्फ बची है 14 और जीत के लिए अभी भी 40 रनों की आवश्यकता है। ओमकार पाटिल 15 गेंदें और जीत के लिए 40 रनों की आवश्यकता। ओमकार पाटिल एक रन लेने से काम नहीं बनने वाला। और ये देखिए गेंदबाज के ऊपर दबाव, गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर अपने दिशा में भटके, यदि दिशा से भटके तो मिलेंगे फटके और अंपायर रवि पाटिल सर का इशारा आता हुआ वाइड गेंद करार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई इस एक अतिरिक्त रन की मदद से मुरबी क्रिकेट टीम का स्कोर अग्रेसर होता हुआ आगे बढ़ता हुआ टीम की रन संख्या 1 विकेट खोने के बाद 11 आउट होने वाले बल्लेबाज विकी पाटिल जिन्होंने चौके के साथ अपने पारी की शुरुआत की थी निश्चित रूप से और आउट होकर पहले में लौट चुके। एक बार फिर से केतन मात्रे और दी विकेट मारा करने के लिए तैयार। ये देखिए हल्के हाथों से कट करने की कोशिश, लेट कट शॉट खेला, गुड रन बिटवीन द विकेट से 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या 12। तर याच्या पुढचा होणारा सामना कालेर विरुद्ध दारावे, यापुढे आता कॉल होणार नाही, आपल्या ओव्हरमध्ये कटौती केली जाईल आयोजकांच्या वतीने सूचना येते। कालेर संघाचा संघनायक आणि दारावे संघाचा संघनायक, कारण जो वेल दिलाय तो वेल आपला निघून गेलाय याची नोंद आपण घ्यायची आहे। गेंदे बची अभी 14 और जीत के लिए 38 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज पहले मैच के हीरो नरेश भोईर इस बार आगे निकलकर खेला, ग्राउंड शॉट बिल्कुल गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, फील्डर वहां पर तैनात है, गेंद उठाए फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों को छोर बदलने का मौका मिला और इसी 1 रन की मदद से नरेश भोईर अपने पारी की शुरुआत करते हुए अपना खाता खोला। टीम की रन संख्या कुल बन चुके मुरबी 11 क्रिकेट टीम की 1 विकेट खोने के बाद 13 आप जीत के लिए 13 गेंदें बची है और 37 रन चाहिए। लेकिन जहां तक सवाल है ओमकार पाटिल जब तक मैदान में जीत की उम्मीद अभी भी जीवित है। एक आक्रामक गेंदबाज तो एक आक्रामक बल्लेबाज। ये देखिए लो पुलटास गेंद थी, मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती हुई 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं, 1 से काम नहीं बनने वाला। अंपायर रवि पाटिल सर इशारा करते हुए एक सफल ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्वर्गीय प्रेमनाथ मुरबी 11 क्रिकेट टीम की कुल रन संख्या बन चुकी है 1 विकेट खोने के बाद 14। चौदह रन बिल्कुल निश्चित रूप से और की समाप्ति। हमारे साथी स्कोरर उमेश हमें जानकारी देते हुए कि केतन मात्रे ने भी काफी बढ़िया गेंदबाजी की। केतन मात्रे का गेंदबाजी का विश्लेषण रहा 1 और 7 रन कोई सफलता नहीं है। और पहले गेंदबाजी के लिए जब आए थे मोतीराम भोईर ने काफी कमाल की गेंदबाजी की थी। मोतीराम भोईर का गेंदबाजी का विश्लेषण रहा था 1 और 7 रन कोई सफलता नहीं है। अब रन और गेंदों के बीच में जो समीकरण बन चुका है, यानी रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदें बची है और मुरबी क्रिकेट टीम को जीत के लिए 36 रनों की आवश्यकता। डीजे मास्टर अभी दूर वाले चोर से गेंदबाजी में तब्दीली, ओमकार पाटिल खेलने के लिए तैयार। और हमने पहले कहा था ओमकार पाटिल एक ऐसे बल्लेबाज अभिषेक पाटिल सर कि ये बल्लेबाज के पास काबिलियत है, एक्सपीरियंस क्रिकेटर, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु माना जाता है। और इनकी पहचान है वाकलन क्रिकेट टीम भी जानती है कि जब तक मैदान में ओमकार जैसे घातक, ओमकार जैसे ठोस तरार बल्लेबाज है तब तक मैच अभी भी जीवित है। यानी कि दोनों टीमें हार मानने को मंजूर नहीं है, हार मानने को तैयार नहीं है। अभी तक कोई भी टीम, दोनों में से कोई टीम हारी नहीं है और कोई टीम जीती नहीं है। दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली, जीत भोईर गेंदबाजी के लिए तैयार।
लेफ्ट आर्म और द विकेट, रिवर्स स्वीप शॉट अटेंड करने की कोशिश, गेंद हवा में थी और सबसे बड़ा विकेट ओमकार पाटिल कैच आउट होकर पैविलियन में लौट रहे और एक दूसरा करारा झटका मुरबी क्रिकेट टीम को। तेरा क्या होगा कालिया? In India's first tennis ball. मैंने आपका नमक खाया सरदार। अब गोली खा। India's first शुक्रिया डीजे मास्टर। यहाँ पर निश्चित रूप से अभिषेक पाटिल सर अभी 12 गेंदे 36 रन का जो समीकरण बना था, ओमकार पाटिल के ऊपर जीत की उम्मीद थी, पूरी तरह से जीत की किरणें जीवित मैदान के अंदर थी। ये रिवर्स स्वीप शॉट अटेंड करने की कोई आवश्यकता नहीं थी, सीधे बल्ले से खेलना जरूर चाहिए था, लेकिन तारीफ करनी होगी वाकलन क्रिकेट टीम के गेंदबाज जीत भोईर की। कमाल की गेंद थी, गेंद थोड़ी धीमी रखी थी, लेग स्टंप पर जाने वाली गेंद थी और इस बार रिवर्स स्वीप शॉट अटेंड करने की कोशिश थी कर रहे थे बल्लेबाज, गैप ढूंढने की कोशिश कर रहे थे ओमकार पाटिल। कुछ देर के लिए गेंद हवा में जरूर थी, फील्डर ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया। ओमकार आउट होने के बाद मैदान के अंदर आते हुए बंटी ठाकुर गेंदबाजी के लिए जीत भोरी तैयार और दी विकेट, लेफ्ट आर्म और दी विकेट नरेश के लिए। नरेश इस बार गेंद को खेला कवर पॉइंट क्षेत्र में, फील्डर वहां पर तैनात है, एक रन आसानी के साथ दूसरे के लिए दौड़ रहे, एक से काम नहीं बनने वाला। सन्माननीय गुरुनाथ ठाकूर मुरबी यांच्या वतीने आमदार चषक स्टार ओबे क्रिकेट संघाला आर्थिक सहकार्य 2500 रुपयाचं त्यांचं आम्ही मनपूर्वक सरचे स्वागत करतो। आणि गुरुनाथ ठाकूर साहेब आपणास विनंती असेल की आपण स्टेजवर यावं, आमचे सहकारी क्रिकेट स्पर्धेचे आमचे सर्व जहीर पटेल आपल्या आतुरतेने वाट पाहतात, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे। आप रन और गेंदों के बीच में समीकरण 10 गेंदे 35 रन, जीत भोईर। ये देखिए ग्लांस करने की कोशिश थी, क्या जरूरत, मुरबी 11 क्रिकेट टीम के ऊपर काफी दबाव नजर आ रहे हैं। निश्चित रूप से दबाव को हटाकर विपरीत परिस्थिति में मुरबी क्रिकेट टीम के बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी होगी, लेकिन वाकलन क्रिकेट टीम के गेंदबाज काफी जबरदस्त गेंदबाजी इस विकेट के ऊपर नजर आ रही है। ये देखिए बढ़िया गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी हो रही है जीत भोईर द्वारा। बल्लेबाज के कमी को परख कर गेंदबाजी हो रही है। अभी भी रुका हुआ स्कोर है मुरबी 11 क्रिकेट टीम का, 2 विकेट खोने के बाद 15। आप जीत के लिए 9 गेंदे और 8 गेंदे 9 गेंदे बचे और जीत के लिए 35 रन चाहिए। और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति होती हुई, बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, मानो पूरी तरह से दबाव, जैसे विकी पाटिल जैसे बल्लेबाज ने मेरे हिसाब से थोड़ी गलती की थी, दूसरे रन लेने के चक्कर में रन आउट हुए और विकी जैसे इनफॉर्म बल्लेबाज रन आउट होने के बाद पूरी तरह से टीम दबाव में आई और वो दबाव अब तक कायम है। ये देखिए बढ़िया गेंदबाजी और इसी के साथ निश्चित रूप से 1 रन अंपायर का इशारा आता हुआ और की समाप्ति होती हुई, सफल ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद स्वर्गीय मुरबी प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके कुल 2 विकेट खोने के बाद 16। तर धारावे संघाचे संगणक सचिन नाईक यायचा आपण लगेच, तर कालेर संघाचा संगणक देखील इथे आहे। तर जीत के लिए इस ओवर की बात करें तो जीत भोईर ने काफी शानदार गेंदबाजी की। जीत भोईर का गेंदबाजी का विश्लेषण हमारे साथी स्कोरर उमेश भोईर हमें जानकारी देते हुए कि अपने ओवर में बिल्कुल 2 रन खर्च की, एक बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया। आप रन और गेंदों के बीच में समीकरण है, 6 गेंदें बची है और मुरबी 11 क्रिकेट टीम को जीत के लिए 34 रनों की आवश्यकता। हर गेंदों के ऊपर छक्के दागने होंगे, एक सिंगल्स या डबल्स के ऊपर यदि लक्ष्य केंद्रित करेंगे तो पूरी तरह से हार का सामना करना पड़ेगा, क्योंकि सिंगल से काम नहीं बनने वाला। दूर वाले चोर से गेंदबाजी में तब्दीली होती हुई ने गेंदबाज अविनाश। हॅलो, तर याच दरम्यान अल्ताफ पटेल यांचा देखील इथे आगमन होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। और इसी के साथ अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, 1+1 2 अतिरिक्त रन की मदद से प्रेमनाथ मुरबी 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 18। आप जीत के लिए गेंदें बची है 6 और 32 रनों की आवश्यकता। सफर काफी लंबा है, लॉन्ग ट्रैवल जिसे कहा जाता है, तो नैया अपनी गति भी, यहाँ पर रनों की गति भी बढ़ानी होगी। लेकिन बढ़िया गेंदबाजी मेरे हिसाब से वाकलन क्रिकेट टीम की। ये इस बार वापसी करने की कोशिश जरूर की, गेंद मिड विकेट रिजर्व में केतन ने कोई गलतियां नहीं की, आसानी के साथ कैच को लपक लिया, लड्डू कैच जिसे कहा जाता है। और इसी के साथ नरेश भोईर के पारी का अंत होता हुआ।
tennis ball cricket. तर नक्कीच ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला एक बाईक पुरस्कृत केली आहे ते सन्माननीय अल्ताफ पटेल यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. शुक्रिया. यहाँ पर संदीप पाटिल सर, अब रन और गेंदों के बीच में जो समीकरण फासला है 5 गेंदे 32 रन. नरेश आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज रोशन अविनाश. इस बार बंटी के लिए फॉलो द रीजन में गेंद जाती हुई ऑन ऑफ ड्राइव और इसी के साथ डायरेक्ट हिट करने की कोशिश जरूर थी. 1 रन पर संतुष्ट होना पड़ा. 1 रन पर संतुष्ट होना पड़ रहा है और इसी 1 रन की मदद से मुरबी क्रिकेट टीम की रन संख्या 20, आप जीत के 19. आप जीत के लिए रन और गेंदों के बीच में जो समीकरण है फासला 4 गेंदें बची है और 31 रनों की आवश्यकता. अविनाश लेफ्ट हैंडर गेंदबाज से राउंड विकेट मारा कर रहे बल्लेबाज बंटी के लिए. रोशन के लिए इस बार रोशन ने गेंद को खेला. तर चला कालेर आणि दाराबे सचिन. 1 ही रन और इसी 1 रन की मदद से मुरबी क्रिकेट टीम की रन संख्या 20. अब मुकाबला एक तरफा बनता जा रहा है. तर हालांकि मी विनंती करेन सन्माननीय विश्वनाथ शेठ म्हसकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तर बाबूराव पाटील आमचे डायगरचे सन्माननीय बाबूराव पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. शुक्रिया. यहाँ पर तर 1 मिनिट एमडी सर. सचिन या लगेच आपण कारण सामना संपलाय. और इसी के साथ अंपायर का इशारा आता हुआ 6 रन. निश्चित रूप से अभी ज्यादा गेंदें नहीं बची है. मुकाबला एक तरफा और इस तरह की जब मैच आप छोड़ देते हैं, मुकाबला छोड़ देते हैं तो पूरी तरह से आपकी हार अफजाई होती है. मुरबी 11 क्रिकेट टीम ने क्या गलती की? मुरबी 11 क्रिकेट टीम की शुरुआत काफी अच्छी नहीं हुई. विकी और ओमकार जब बल्लेबाजी के लिए आए थे तो निश्चित रूप से विकी जो और ओमकार पाटिल मैन इन फॉर्म बल्लेबाज थे. विकी रनआउट के रूप में आउट हुए. हालांकि बाइकर मैन खिलाड़ी थे पिछले हफ्ते के. तर याच दरम्यान टॉस इथे जिंकतोय तो दारावा संघ. सचिन काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. धन्यवाद. समोर कालेर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच कारण की ग्राउंड भरपूरच मोठं आहे तर कम से कम 40-45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शुक्रिया. यहाँ पर निश्चित रूप से गेंद जा रही है 6 रनों के लिए और 6 रन की मदद से मुरबी 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके हैं 33. आप जीत के लिए 17 रनों की आवश्यकता. इस तरह की शुरुआत शुरू से होनी चाहिए थी निश्चित रूप से, लेकिन गेंदबाजों ने काफी बढ़िया गेंदबाजी की वाकलन 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोन से. तर धन्यवाद सचिन. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर कालेर संघाचा संगणक आमच्या समेत आहे. नंदन बराच लांबचा प्रवास तुम्ही सर करून इथे आलात. तर या स्टार ओवे संघामध्ये प्रथमतः तुम्ही एंट्री केली आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये नक्कीच यावर्षी पहिल्यांदा आलात.